नमस्कार. सिंपल एज्युकेशन SSC मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण स्टार्ट केले 9th स्टँडर्डच्या जॉमेट्रीला आणि जॉमेट्री मधला आपला सेकंड चॅप्टर चालू आहे पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स मधलं फर्स्ट लेक्चर आपण ऑलरेडी कव्हर केलंय. ते लेक्चर पूर्ण बेसिक्स ऑफ प्रॅक्टिस सेट 2.1 आहे. जर ते तुम्ही लेक्चर मिस केलं असेल तर तुम्ही नक्की बघा. आज आपण या लेक्चर मध्ये स्टार्ट करणार आहोत तुमचं ऍक्च्युअल प्रॅक्टिस सेट 2.1. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला काय दिलाय? फर्स्ट क्वेश्चन मध्ये लाईन आरपी आणि लाईन MS ह्या दोन पॅरलल लाईन आहेत. ही आरपी आहे, ही MS आहे. या दोन काय आहेत? पॅरलल लाईन्स आहेत. डीके काय आहे? त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे. आणि फक्त तुम्हाला इथं एका अँगलचा मेजरमेंट दिलंय. अँगल DHP इज इक्वल्स टू 85 डिग्री. हा इथे आहे ना, अँगल DHP हा दिलाय तुम्हाला 85 डिग्री. आणि विचारले तुम्हाला मेजरमेंट अजून 4 अँगल्सचं. फर्स्ट तुम्हाला काय विचारलंय? अँगल RHD. RHD तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. हा R, हा H आणि हा D. हा जो अँगल आहे ना, हा तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. इथे तुम्ही लक्ष द्या, ही तुमची आरपी आहे. ही आरपी ही लाईन आहे. हा ट्रान्सव्हर्सल मुळे इथे हा H आहे आणि हा 85 डिग्री तुम्हाला दिलेला आहे. हा DHP 85 दिलेला आहे. तुम्हाला DHR किंवा RHD किंवा म्हणा DHR म्हटलं तरी चालेल. मग हे दोन लाईन हे दोन अँगल्स कुठे तयार झाले? तर एका लाईनवर फॉर्म झालेत ना. मग हे दोन कसे झाले? अँगल्स इन अ लिनियर पेअर. देअरफॉर अँगल DHP प्लस अँगल RHD इज इक्वल्स टू 180 डिग्री. हे दोन अँगल्स कुठे आहेत? एकाच लाईनवर आहेत. मग हे दोन अँगल्स कसे झाले? अँगल्स इन अ लिनियर पेअर झाले ना. मग त्यामुळे यांची ऍडिशन काय येणार आहे? 180 डिग्री. मग इथं तुम्ही रिझन लिहा, अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन अ लिनियर पेअर. इकडे तुम्हाला DHP ऑलरेडी तुम्हाला दिलाय, तो पुट आउट करा. 85 डिग्री प्लस तुम्हाला फाइंड आउट काय करायचं आहे? RHD इज इक्वल्स टू 180 डिग्री ॲज इट इज. मग तुम्हाला RHD इझिली फाइंड आउट होईल. 180 डिग्री मायनस 85 डिग्री. 180 मायनस 85 किती आलं तुमचं? RHD इज इक्वल्स टू 95 डिग्री. हे आलं तुमचं फर्स्टचं आन्सर. अँगल RHD किती मिळालं तुम्हाला? 95 डिग्री. आलं लक्षात तुम्हाला? हे दोन अँगल्स कसे आहेत? हे दोन अँगल्स इन अ लिनियर पेअर असल्यामुळे त्यांचे ऍडिशन काय येणार? 180 येणार. ऍडिशन 180 येणार. त्यातलं तुम्हाला ऑलरेडी एक त्यांनी दिलाय, त्यामुळे 85 डिग्री हे तुम्हाला ऑलरेडी मेन्शन केलंय. त्यामुळे हे फाइंड आउट करणं अगदी इझी झालं. आलं लक्षात तुमच्या? फर्स्ट. बघूया आपण सेकंड. नेक्स्ट नंबर 2 तुम्हाला कोणता फाइंड आउट करायचा आहे? अँगल PHG. अँगल PHG हा फाइंड आउट करायचा तुम्हाला. आपण आता हा फाइंड आउट केला, आता हा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मी इथे तुम्हाला थोडंसं इझी होण्यासाठी काढते. हा हे तुमचा G आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. हा अँगल तुम्हाला आता आपण फाइंड आउट केलाय. RHD हा आपण फाइंड आउट केला. हा किती आहे? 95 डिग्री. जेव्हा कोणत्याही दोन लाईन जेव्हा एकमेकांना इंटरसेक्ट होतात तेव्हा त्याचे व्हर्टिकली अपोजिट अँगल असतात ते कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. आपलं जे फर्स्ट लेक्चर झाले ना, त्यामध्ये होऊन गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण रिकॉल केल्यात. ते लेक्चर मिस नका करू, ते तुम्ही जरूर बघा. या प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला कोणतीही गोष्ट कठीण वाटणार नाही. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात, इक्वल असतात. मग आता इथे आपल्याला 95 डिग्री आपण शोधलाय. मी हे समजावं म्हणून फक्त इथं तुम्हाला अवघड वाटू नये समजावं म्हणून इथं छोटस जो पार्ट आपण फाइंड आउट करणार आहे फक्त तोच इथं ड्रॉ करते. मग इथे तुम्हाला DHR आणि हा PH आणि इथे G आहे ना, हा G. PHG आपल्याला फाइंड आउट काय करायचं? अँगल PHG. मग हा PHG आणि RHD हे कसे आलेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल आलेत. कसे आलेत? व्हर्टिकली अपोजिट. मग त्यामुळे त्यांची मेजरमेंट काय असणार आहे? इक्वल असणार आहे. अँगल PHG इज इक्वल्स टू DHR. अँगल DHR. इकडे तुम्ही रिझन लिहा, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. देअरफॉर DHR तुम्ही जस्ट फाइंड आउट केलाय. देअरफॉर अँगल PHG इज इक्वल्स टू 95 डिग्री. आता जस्टच आपण फाइंड आउट केलाय ना, DHR म्हणा किंवा RHD म्हणा, किती आहे तो? 95 डिग्री. मग हा किती येणार आहे? PHG, कारण की तो व्हर्टिकली अपोजिट आहे त्यामुळे ते दोन्ही व्हर्टिकली अपोजिट अँगल कॉन्ग्रुएंट असणार आहे. त्यामुळे त्याचंही मेजरमेंट किती येणार आहे? 95 डिग्री. आलं लक्षात? 2 पॉइंट्स. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट अँगल तुम्हाला कोणता फाइंड आउट करायचा आहे? HGS. हा अँगल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तुम्हाला ऑलरेडी
क्वेश्चन मध्ये काय तुम्हाला मेन्शन केले, लाईन आरपी पॅरलल लाईन एम एस, डी के इज ट्रान्सव्हर्सल, अँगल DHP हा काय आहे 85 डिग्री आहे. ही पॅरलल लाईन आहे, हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. तर हा अँगल आणि हा अँगल, हे दोन अँगल कसे झाले, हे दोन अँगल काय आहेत, हे दोन अँगल काय आहेत, हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. त्यामुळे ते कसे असणार आहेत, इक्वल. हा H, हा G आणि हा S, हा DHP. हे दोन अँगल कसे झाले, करस्पॉन्डिंग अँगल झाले. करस्पॉन्डिंग अँगल असल्यामुळे दोन पॅरलल लाईन मध्ये एका ट्रान्सव्हर्सल मध्ये फॉर्म झालेले करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात, इक्वल असतात. देअरफॉर DHP इज इक्वल्स टू अँगल HGS. HGS कसे आहेत, हे करस्पॉन्डिंग अँगल. देअरफॉर अँगल DHP 85 आहे, मग HGS किती येणार, HGS इज इक्वल्स टू 85 डिग्री. याला तुमचं आन्सर. नेक्स्ट नंबर 4, MGK. MGK कुठे आहे, इथे आहे. MGK इथे आहे. मग हा आता जस्ट आपण शोधलाय ना HGS. HGS चा वर्टिकली अपोजिट आहे तो. MGK इज इक्वल्स टू HGS, अँगल HGS. रिझन काय ह्याचा, वर्टिकली अपोजिट अँगल. वर्टिकली अपोजिट अँगल्स, वर्टिकली अपोजिट अँगल. HGS जस्ट आपण आता फाइंड आउट केलाय, किती आहे तो 85 डिग्री. त्यामुळे MGK पण काय आला, 85 डिग्री. हे आलं तुमचं आन्सर. समजले का तुम्हाला. नेक्स्ट नंबर 2 आपण बघूया. नंबर 2 मध्ये ही डायग्राम दिसते तुम्हाला. त्या डायग्राम बद्दल काय सांगितलंय, लाईन P पॅरलल लाईन Q. लाईन P पॅरलल लाईन Q. लाईन L आणि लाईन M काय आहेत, त्याचे ट्रान्सव्हर्सल आहेत. पॅरलल ह्या दोन लाईन आहेत P आणि Q. L आणि M काय आहेत, ट्रान्सव्हर्सल आहेत. त्यामुळे जे अँगल फॉर्म होते त्यातल्या दोन अँगलचं मेजरमेंट दिले तुम्हाला आणि फाइंड आउट करायचे ABC आणि D. आला लक्षात, काय फाइंड आउट करायचं, अँगल ABCD फाइंड आउट करायचे आणि त्यांनी तुम्हाला फक्त दोन मेजरमेंट दिले. स्टार्ट करूया आपण फर्स्ट पासून. आपण काढूया फर्स्ट अँगल A. इथे मी ड्रॉ करते. हा जो फॉर्म होतोय ना, हा अँगल, तो मी इथं फक्त इथं ड्रॉ केलाय. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय, आपल्याला फाइंड आउट करायचंय A. ही लाईन L आहे आणि ह्या लाईन L वर हे दोन अँगल आहेत. मग हे अँगल कसे झाले, अँगल इन अ लिनियर पेअर झाले ना. मग त्यांची ऍडिशन किती येणार आहे, 180 डिग्री. हे आपण बऱ्याच वेळेस केलेलं आहे. अँगल A प्लस 110 इज इक्वल्स टू 180 डिग्री. अँगल्स इन अ लिनियर पेअर. आलं का लक्षात तुमच्या. 180 मायनस 110. देअरफॉर अँगल A इज इक्वल्स टू 70 डिग्री. फर्स्ट तुम्हाला फाइंड आउट झालं का, अँगल A. अँगल A किती आला तुमचा, 70 डिग्री. नेक्स्ट आपण बघूया नंबर 2. नंबर 2 मध्ये आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, अँगल B फाइंड आउट करायचा आहे. जो गरजेचा पार्ट आहे फक्त तो इथे मी ड्रॉ केलाय तुम्हाला सोपं व्हावं समजण्यासाठी म्हणून. आपल्याला इथे दिलाय काय 110. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे काय B. च्या जवळ दुसरा कोणीही दिलाय का, आपल्याला नाही, फक्त हा 110 दिलाय. मग 110 चा यूज करून आपल्याला B पर्यंत पोहोचण्यासाठी मला त्यापूर्वी काय फाइंड आउट करायला लागेल, हा 110 दिलाय ना, मला इथला हा अँगल फाइंड आउट जर मी करू शकले तर हा अँगल आणि B हे काय आहेत, एकमेकांचे वर्टिकली अपोजिट अँगल आहेत. मग जर मी हा फाइंड आउट करू शकले तर हा आणि हा इक्वल असल्यामुळे B तुम्हाला आपोआपच मिळून जाईल. आलं लक्षात तुमच्या. आपण हा काय अँगल फाइंड आउट करतोय, याला सपोज आपण करूया ABCD आहेत ना, आपण याला सपोज करूया E. हा आपण सपोज करूया E. तुम्ही जेव्हा हा सेकंड नंबर सॉल्व्ह कराल ना, तेव्हा तुम्ही एवढी जरी डायग्राम ड्रॉ करून ठेवली तरी तुम्हाला परत कन्फ्युजन होणार नाही. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, अँगल B फाइंड आउट करायचा आहे. ज्या ह्या दोन P आणि Q पॅरलल लाईन आहेत आणि हा L हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. तर हे दोन जे आतल्या बाजूचे अँगल्स आहेत ते कसे झाले, इंटेरियर अँगल्स झाले. मग इंटेरियर अँगल्सची ऍडिशन किती असते, 180 असते. लाईन P पॅरलल लाईन Q, L इज ट्रान्सव्हर्सल. कन्सिडर अँगल E ॲज शोन इन द फिगर. Therefore 110 degree plus angle E is equals to 180. Interior angles ची ऍडिशन किती येते, 180 डिग्री. आपण लास्ट लेक्चर मध्ये आपण तो टॉपिक कव्हर केलेला आहे. मग 110 प्लस E किती आहे तुमचं, 180 डिग्री. मग आपण अँगल E फाइंड आउट करू शकतो ना, 180 मायनस 110 डिग्री. देअरफॉर अँगल E किती मिळाला तुमचा, 70 डिग्री. परत अँगल E काय मिळाला तुमचा, 70 डिग्री. हा 70 डिग्री तुम्हाला मिळाला. मग हा 70 डिग्री जो E अँगल आहे, E आणि B कसे आहेत, हे वर्टिकली अपोजिट आहेत. मग हा 70 असेल तर B ऑब्व्हियसली काय असणार आहे, 70 डिग्री. मिळाला का तुम्हाला B. आपण पोहोचलो ना B पर्यंत. बट अँगल E
इज इक्वल्स टू अँगल बी. काय आहेत हे? व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. vertically opposite angles. Therefore, angle B is equals to 70 degree. Angle B is equals to 70 degree. Find out झाले आपण. दोन फाइंड आउट केलेत आपण, अँगल A आणि अँगल B. आता राहिले नेक्स्ट दोन, C आणि D. फक्त एवढ्याच पार्टवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करावं म्हणून मी फक्त तोच पार्ट इथे ड्रॉ केलेला आहे. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? C फाइंड आउट करायचं आहे. तुम्हाला क्वेश्चन मध्ये ऑलरेडी तुम्हाला काय सांगितलंय? लाईन P आणि लाईन Q काय आहेत? पॅरलल लाईन आहेत आणि M हा काय आहे? त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. तर स्टार्ट करूया आपण. लाईन P पॅरलल लाईन Q. M कोण आहे? ट्रान्सव्हर्सल. अँगल C आणि अँगल 115 हे कसे झाले तुमचे? हे P आणि Q पॅरलल लाईन्स आहेत आणि M कोण आहे? त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. तर अँगल C आणि हा 115 हे कसे झाले हो? दोन करस्पॉन्डिंग अँगल झाले ना. मग करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात? दोन पॅरलल लाईनवर एका ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेले करस्पॉन्डिंग अँगल्स कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. मग त्यामुळे अँगल C तुमचा काय मिळाला? 115. डायरेक्टली लिहिते मी. अँगल C इज इक्वल्स टू 115 करस्पॉन्डिंग अँगल्स. करस्पॉन्डिंग अँगल्स. आलं का लक्षात तुमच्या? या दोन पॅरलल लाईन्सवर या ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेले हे दोन अँगल आहेत. हे दोन कसे आहेत? हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल पॅरलल लाईनवर एका ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेले करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात? कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे अँगल C काय मिळाला तुम्हाला? 115. आता लास्ट आपल्याला फाइंड आउट काय करायचं राहिलंय? फक्त हा D. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे? D. हा C विसरून जा आता. हा C आपण फाइंड आउट केला. आता राहिला D. हा D आणि हा 115 हे कसे आहेत? अँगल्स इन अ लिनियर पेअर. नेक्स्ट नंबर 4. अँगल D प्लस 115 डिग्री इज इक्वल्स टू 180 डिग्री. अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन अ लिनियर पेअर असल्यामुळे त्यांचे ऍडिशन काय येणार आहे? 180 डिग्री. इथं तुम्हाला मेन्शन करावं लागेल. अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल D as it is equals to 180 degree minus 115. 180 degree minus 115. अँगल D काय मिळाला तुमचा? 65 डिग्री. अँगल D तुमचा फाइंड आउट झाला 65 डिग्री. आलं लक्षात तुमच्या? आपण अँगल ABCD सगळेच्या सगळे शोधले आणि एक्स्ट्राच एक आपल्याला इथं E मेन्शन करावा लागला कारण की आपल्याला B पर्यंत पोहोचायचं होतं म्हणून आपण अँगल E सुद्धा शोधलेला आहे. ती जी B साठीची जी छोटीशी आपण डायग्राम ड्रॉ केली ना ती तुम्ही काढून तुमच्या नोटबुक मध्ये ती ड्रॉ करून ठेवा. जेव्हा तुम्ही परत रेफर कराल ना तेव्हा तुम्हाला काही अडचण येणार नाही. आलं लक्षात? क्वेश्चन नंबर 2. आता आपण नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला सांगितलंय काय? लाईन L आणि लाईन M पॅरलल लाईन आहे आणि लाईन N आणि P ह्या दोन पॅरलल लाईन आहेत. N आणि P पॅरलल आहेत एकमेकांना आणि L आणि M पॅरलल आहेत एकमेकांना. तुम्हाला फाइंड आउट काय करायचे? A B C 3 अँगल्स दिलेत ते तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत आणि तुम्हाला फक्त हा वरचा अँगल आहे ना हा 45 डिग्री तो एकच अँगल तुम्हाला त्यांनी दिलेला आहे. फक्त तो अँगल यूज करून आपल्याला बाकीचे 3 अँगल्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. A B आणि C. दिलाय 45 तुम्हाला इथे. या 45 चा यूज करून आपण A B C पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. मग या 45 चा यूज करून मी हा अँगल फाइंड आउट करू शकते ना कारण की लाईन L पॅरलल लाईन M आहे. मग हा आणि MP जर त्यांचा ट्रान्सव्हर्सल सपोज केला आपण तर हा अँगल 45 आणि हा जो अँगल आहे ना हा सपोज मी याला करते ABC आहेत ना याला सपोज मी करते D. या 45 चा यूज करून आपण अँगल D फाइंड आउट करू शकतो कारण की हे लाईन L लाईन M पॅरलल लाईन आहे आणि हा 45 आणि हा D हा जो आपण सपोज केलाय ना हा D कसे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल आहेत. मग करस्पॉन्डिंग अँगल्स असल्यामुळे ते कॉन्ग्रुएंट इक्वल असणार आहेत. मग हा D पण आपल्याला हा 45 आहे तर D पण 45 येणार आहे. मग हा जर आपण 45 हा 45 असेल तर हा 45 यूज करून आपण B फाइंड आउट करू शकतो कारण की अँगल्स इन अ लिनियर पेअर हे दोन अँगल्स आहेत. हा आपण फाइंड आउट करणार आहोत आणि हा आहे तुमचा B. मग हे दोन अँगल्स कसे आहेत? अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन अ लिनियर पेअर असल्यामुळे B आपण फाइंड आउट करू शकतो आणि B आणि A हे व्हर्टिकली अपोजिट आहेत त्यामुळे आपण A सुद्धा फाइंड आउट करू शकतो आणि मग नंतर C कडे जाऊ. आलं लक्षात तुमच्या? इथपर्यंत आपण इथे एक सपोज करूया अँगल D. कन्सिडर करूया अँगल हा
हा अँगल कन्सिडर करते मी डी. नंबर फर्स्ट, कन्सिडर अँगल डी ॲज शोन इन द फिगर. हा डी आपण कन्सिडर करतोय. नेक्स्ट लाईन एल पॅरलल लाईन एम. लाईन एल आणि एम ह्या दोन पॅरलल लाईन घेऊया आणि पी हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल. फक्त एवढंच आता विचारात घेऊया. पी इज ट्रान्सव्हर्सल. Therefore, angle D is equals to 45 degree corresponding angle. L आणि M पॅरलल लाईन आहेत आणि P त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. त्या ट्रान्सव्हर्सलमुळे फॉर्म झालेला हा अँगल, हा 45 आणि D हे कसे आहेत? करस्पॉन्डिंग अँगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स असल्यामुळे ते कसे असणार आहेत? कॉन्ग्रुएंट असणार आहेत. मग करस्पॉन्डिंग अँगल्स असल्यामुळे अँगल D किती मिळाला तुमचा? 45 डिग्री. आता नेक्स्ट आपण जाऊया इथं B पर्यंत. हे बघा इथं मी नोट डाऊन करते आता बी पर्यंत. नाउ अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल्स टू 180 डिग्री. हा अँगल बी आणि हा अँगल डी एकाच लाईनवर दोन अँगल फॉर्म झालेले आहेत. मग अँगल्स कशा आहेत? अँगल्स इन अ लिनियर पेअर, त्यामुळे त्यांचे ऍडिशन किती येणार? 180 डिग्री. इकडे तुम्हाला मेन्शन करावं लागेल अँगल्स इन अ लिनियर पेअर. अँगल्स इन अ लिनियर पेअर. देअरफॉर अँगल डी तर तुम्हाला ऑलरेडी मिळालेला आहे. B plus angle D किती आहे? 45 degree is equals to 180 degree. Therefore, angle B is equals to 180 degree minus 45 degree 135. 135 degree हा याला तुमचा अँगल B. हा अँगल तुम्हाला मिळाला B. आता आपण फाइंड आउट करूया A. B आणि A कसे आहेत? वर्टिकली अपोजिट. नेक्स्ट अँगल A is equals to अँगल B. अँगल A is equals to अँगल B डायरेक्टच लिहिले मी, कारण की ते कसे आहेत? वर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत. वर्टिकली अपोजिट अँगल्स. आपल्याला फाइंड आउट काय करायचंय? हा ए फाइंड आउट करायचा आहे. मग बी आणि ए कसे दिसत आहेत तुम्हाला? म्हणजे कसे आहेत ते? वर्टिकली अपोजिट आहेत. मग बी काय आहे? 135 डिग्री. मग ए काय येणार आहे? 135. 135 मिळालं का तुम्हाला? बी मिळाला, ए मिळाला. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सी. लाईन एन पॅरलल लाईन पी आणि एम हा त्याचा ट्रान्सव्हर्सल आहे. तर अँगल सी आणि अँगल बी कसे झाले? हे दोन करस्पॉन्डिंग अँगल्स आलेत ना. एन आणि पी या पॅरलल लाईन आहेत आणि एम हा त्यांचा काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. तर अँगल सी आणि बी कशा आले? करस्पॉन्डिंग अँगल्स आले. मग करस्पॉन्डिंग अँगल्स कशा असतात? इक्वल असतात ना, कॉन्ग्रुएंट असतात. त्यामुळे अँगल सी आपल्याला काय मिळणार आहे? बी काय आहे? 135. मग सी काय मला मिळणार आहे? 135. इकडे मी मेन्शन करते लाईन एन parallel line P. Line M is transversal. Therefore, angle C is equals to angle B. हे कशा आहेत? corresponding angles. Therefore, angle C is equals to B काय आहे तुमचा? 135. C काय मिळालं तुम्हाला? 135. तुम्ही फाइंड आउट केले का? हा इथे मिळाला तुम्हाला A, इथे मिळाला B आणि इथे मिळाला C. आलं लक्षात तुमच्या? क्वेश्चन नंबर 4 तुम्हाला काय दिलाय? Sides of angle PQR, sides of angle PQR and angle XYZ are parallel. Prove that angle PQR congruent with XYZ. स्टार्ट करूया आपण. गिवन मध्ये तुम्हाला काय दिलंय? साइड्स ऑफ अँगल PQR and angle XYZ are parallel to each other. त्यामुळे आपण गिवन मध्ये काय लिहिलं? रे PQ पॅरलल रे XY आणि रे YZ पॅरलल रे QR. आपल्याला प्रूव्ह काय करायला सांगितलंय त्यांनी? अँगल PQR कॉन्ग्रुएंट विथ अँगल XYZ. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे? हा अँगल आणि हा अँगल हे कसे आहेत? कॉन्ग्रुएंट अँगल आहेत. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. इंस्ट्रक्शन मध्ये आपण काय करणार आहे? हा जो YZ जो रे आहे तो आपण अपोजिट साइडला एक्सटेंड केला, जो पुढे जाऊन PQ ला S मध्ये इंटरसेक्ट होतो. हे आलं तुमचं कन्स्ट्रक्शन. तुम्हाला मेन्शन करावं लागेल हे कन्स्ट्रक्शन आपण काय केलंय? एक्सटेंड रे YZ इन अपोजिट डायरेक्शन इट इंटरसेक्ट रे PQ ऍट पॉइंट S. हा YZ जो आहे तो आपण अपोजिट साइडला एक्सटेंड केला आहे, वाढवला आहे. तो पुढे जाऊन या रे PQ ला इंटरसेक्ट होतो पॉइंट S पर्यंत, पॉइंट S मध्ये. इथपर्यंत आलं लक्षात तुमच्या? आपण स्टार्ट करूया आता प्रूफला. रे PQ पॅरलल टू हा रे PQ पॅरलल टू रे YX. देअरफॉर रे हा जो PQ आहे ना, हा PQ यालाच मी SP म्हणते. हा जो PQ हा जो रे आहे त्यालाच मी SP म्हणते.
रे SP पॅरलल टू रे YX अँड हा YS आहे ना, हा YS अँड YS इज देअर ट्रान्सव्हर्सल. Q पॅरलल टू YX होता. मग हा QP पॅरलल टू YX होता ना, हा QP च्या ऐवजी मी SP पॅरलल टू YX म्हटलं. SP पॅरलल टू YX असं मी का म्हणू शकले, कारण की हा QS आणि P हे कशा आहेत, कोलिनियर आहेत ना. QSP हे कशा आहेत, कोलिनियर. तुम्हाला मेन्शन करावं लागेल. QSP हे कशा आहेत, कोलिनियर आहेत. मग आपण काय विचारात घेतोय, हा SP पॅरलल YX, हा SP पॅरलल YX आणि हा YS आहे ना, हा YS हा आहे त्यांचा, हा जो आपण कन्स्ट्रक्शन मध्ये ड्रॉ केलाय, हा त्यांचा सपोज करतोय आपण ट्रान्सव्हर्सल. मग हा जर मी सपोज केलं त्यांचा ट्रान्सव्हर्सल, तर हे दोन अँगल आहेत ना, हे हा अँगल आणि हा इथला जो फॉर्म होतोय हा YZ हा अँगल, हे दोन अँगल कसे होणार, करस्पॉन्डिंग अँगल होणार ना. यामधले हे दोन PSY आणि XY आणि इथे आहे Z, हे दोन अँगल आहेत. हा PSY आणि हे XYZ हे दोन अँगल कसे होणार, हे करस्पॉन्डिंग अँगल्स होणार, होय ना. मग ते कसे येणार, कॉंग्रुएंट येणार. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं का. अँगल PSY कॉंग्रुएंट टू अँगल XYZ, अँगल XYZ. याचं तुम्हाला रिझन मेन्शन करावं लागेल, काय आहेत हे करस्पॉन्डिंग अँगल्स. हे आलं तुमचं इक्वेशन 1. आपण या नेक्स्ट पार्ट मध्ये काय लक्षात घेणार आहोत, रे YZ हा तुमचा रे YZ पॅरलल आहे रे QR ला. रे YZ पॅरलल आहे रे QR ला. हे कुठे आहे, तर हे गिवन मध्ये आहे, ते मेन्शन करावं लागेल. रे YZ इज पॅरलल विथ रे QR. हे काय आहे तुमचं गिवन. या रे YZ ला मी फक्त रे SZ असं मेन्शन करते. नेक्स्ट रे SZ पॅरलल टू रे QR. हा आपण YZ एक्सटेंड केलाय ना अपोजिट साइडला, जो पुढे जाऊन इंटरसेक्ट होतोय PQ ला पॉइंट S मध्ये. मग मी या YZ ला फक्त मी SZ, YZ पॅरलल आहे QR ला, YZ आपण एक्सटेंड करतोय. मग हा काय झाला, SZ आला पॅरलल QR ला. SZ पॅरलल QR ला कसा काय येऊ शकला, कारण की S, Y आणि Z हे तिन्ही कसे आहेत, कोलिनियर आहेत. त्यामुळं SZ सुद्धा पॅरलल होऊ शकला QR ला. SZ पॅरलल QR अँड हा PQ काय सपोज करूया, PQ इज देअर ट्रान्सव्हर्सल. या YZ च्या ऐवजी मी इथे SZ लिहिला. कसं काय लिहिला आपण, कारण की S, Y आणि Z कशा आहेत, S, Y, Z कशा आहेत, कोलिनियर आहेत. नेक्स्ट हा SZ पॅरलल QR आणि PQ काय आहे, त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. मग हे जे दोन अँगल फॉर्म होतात ना, हा आणि अँगल हा, ह्या दोन पॅरलल लाईन आणि हा त्यांचा ट्रान्सव्हर्सल आहे. या दोन पॅरलल, मग हे दोन जे अँगल फॉर्म होतात असे आले तुमचे करस्पॉन्डिंग अँगल्स झाले ना. करस्पॉन्डिंग अँगल्स कसे येतात, कॉंग्रुएंट. आता आपण फक्त इथे मेन्शन करूया. देअरफॉर अँगल PSY इज कॉंग्रुएंट विथ SQR. अँगल SQR हे कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल आहे. कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. दिलेल्या दोन पॅरलल लाईन्सचा PQ ट्रान्सव्हर्सल आहे, त्यामुळे हे जे अँगल्स दोन फॉर्म होतात ते कसे आहेत, करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, त्यामुळे ते कॉंग्रुएंट आहेत. मग ह्या PSY हा मी ऍज इट इजच ठेवते PSY, आणि हा जो SQR आहे ना, त्याला फक्त मी SQR च्या ऐवजी PQR फक्त असं मेन्शन करते. हा SQR च्या ऐवजी हा PSY ऍज इट इजच ठेवायचा. कॉंग्रुएंटचं साइन ऍज इट इज. हा फक्त SQR च्या ऐवजी आपण काय लिहायचं, PQR. अँगल PQR हे आपण का लिहिलं, कारण की PS आणि Q कशा आहेत, PSQ कशा आहेत, कोलिनियर आहेत. PSQ कोलिनियर असल्यामुळे SQR असेल किंवा PQR. अँगल तर तोच आला, फक्त त्याचं मी नेम चेंज केलं ऍडजस्टमेंटसाठी. आता याला म्हणूया आपण इक्वेशन 2. हे बघा, हे इक्वेशन आहे तुमचं, हे 1 आहे आणि हे 2 आहे. इक्वेशन 1 आणि 2 वरून, फ्रॉम 1 and 2, from equation 1 and 2. Angle XYZ is equals to angle XYZ congruent to PSY आणि angle PSY congruent with PQR. मग 1 आणि 2 वरून हे PSY आणि हे PSY, अँगल PSY हा PSY
एक्स वाय झेड कॉन्ग्रुएंट आहे PSY ला आणि PSY कॉन्ग्रुएंट आहे PQR ला. मग त्यामुळं फ्रॉम 1 and 2 अँगल PQR इज कॉन्ग्रुएंट विथ अँगल XYZ. आलं का तुमचं प्रूफ? आलं लक्षात तुमच्या? आपण इथेपर्यंत कसं पोहोचलो फ्रॉम इक्वेशन 1 आणि 2 वरून. ज्या ह्या समजण्यासाठी छोटे छोटे आपण डायग्राम ड्रॉ केले ना, तर तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही ड्रॉ करून ठेवा. जेव्हा तुम्ही परत स्वतः इंडिपेंडेंटली स्टडी कराल ना, तेव्हा तुम्हाला त्या युजफुल आहेत, कन्फ्युजन होणार नाही म्हणून. नंबर 5 आहे ते तुम्ही जरूर ट्राय करा. अगदी सोपं आहे. एक्झाम्पल आपण नंबर 3 केलं ना या प्रॅक्टिस सेटमध्ये, ॲज इट इज तसंच आहे. फक्त अँगल्स एक तुम्हाला मेजरमेंट दिले आणि बाकीचे फाइंड आउट करायचे आहेत. तुम्हाला येईल, तुम्ही जरूर ट्राय करा. काही अडचण आली तर तुम्ही प्रिव्हियस लेक्चर आणि आजचं हे प्रॅक्टिस सेट 2.1चं लेक्चर परत एकदा रिवाइज करा. क्वेश्चन नंबर 3, 1, 2, 3 तिन्ही रिवाइज करा. तुम्हाला क्वेश्चन 5 मध्ये काही अडचण येणार नाही. प्रॅक्टिस सेट 2.1 बद्दल जरी काही अडचण आली, क्वेश्चन 5 तुम्ही ट्राय करा. जर त्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरी काही अडचण आली तर तुम्ही नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 आपण जे काही 4 एक्झाम्पल्स घेतलेत ते असू देत किंवा पॅरलल लाईन्सचं पहिलं लेक्चर असू दे, याबद्दल कोणत्याही गोष्टीबद्दल जरी तुम्हाला काय शंका असेल तर तुम्ही जरूर कमेंट करा. आणि जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट 2.1 हा पूर्ण समजला असेल तर डन अशी कमेंट जरूर करा. तुम्हाला कळालं असेल तरी तुम्ही डन कमेंट करा. आणि जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची शंका असेल तर जे तुम्हाला समजलेलं नाही त्याबद्दल तुम्ही कमेंट करा. आपण तो पार्ट परत एकदा रिवाइज करू. अशाच पद्धतीनं भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये एका नवीन टॉपिक सोबत.